रत्नागिरीमध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसाचा परिणाम खेडमध्ये झाल्याचा पाहायला मिळतोय। मी सध्या खेडमधील नारंगी नदीच्या किनारी आहे। आपण पाहताय नारंगी नदीच्या या संपूर्ण पात्रामध्ये जे आहे ते या भागातली शेती ही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून खेडमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे खेडमधल्या ज्या 2 प्रमुख नद्या आहेत त्याच्यामध्ये जगबुडी नदी आणि नारंगी नदी या दोन्ही नद्या सध्या धोक्याच्या पातळीच्या वरती वाहताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे खेडमधील मटन मार्केट परिसरामध्ये जगबुडी नदीचं पाणी काही प्रमाणात शिरलेलं आहे। तर हा जो दापोलीकडे जाणारा मार्ग आहे त्या मार्गावरील नारंगी नदी आहे, त्या नारंगी नदीने नारंगी नदीला पूर आल्यामुळे ही परिस्थिती आता पाहायला मिळते। हजारो हेक्टर शेती जी आहे ती सध्या पाण्याखाली आहे आणि त्यामुळे खेड परिसरातलं जनजीवन कुठेतरी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। प्रशासनाकडून संपूर्ण जनतेला खबरदारीच्या उपाययोजना घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रशासन देखील पूर परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। मात्र पाहायला गेलं तर मुसळधार पावसाचा जो जोर आहे तो कायम आहे आणि पुढील काही तासामध्ये हा जोर कायम राहिलाच खेड आणि दापोली मार्गावरची वाहतूक ही देखील विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कारण नारंगी नदी जी आहे ती आता पूर्ण क्षमतेने वाहते आणि त्याचं पाणी जे आहे ते आता रस्त्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास ही वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते। तर जगबुडी नदी देखील आता सध्या धोक्याच्या पातळीवरती असल्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास खेड शहराला देखील पुराची भीती असल्याचं म्हटलं जातं। स्वप्नील घाट, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।